जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून सर्व दुष्काळी भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे। पश्चिमेकडेही जोरदार हजेरी असून 24 तासात नौजाला 133 मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे। तर महाबळेश्वर तालुक्यामध्ये आतापर्यंत 6500 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यातच पावसामुळे धरणातही पाण्याची आवक वाढल्याने आज सकाळी 7 वाजता कोयनेसह वीर, कनेर आणि उरमोडीतून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। जिल्ह्यात 4 दिवसापासून पावसाचा जोर वाढत चालला आहे। पूर्व भागात तर ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे। यामुळे ओढ्यांना नद्याचे स्वरूप आले आहे। तलावातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढू लागलाय। तसेच खरीप हंगामातील पिकात पाणी साचून नुकसान होऊ लागले आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेचे वातावरण आहे। पश्चिम भागातील सातारा, जावळी, वाई, पाटण, कराड तालुक्यातही पावसाचे प्रमाण वाढलेले आहे। गुरुवारी सकाळपासून शुक्रवारी 24 तासात कोयनानगर येथे 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर नौजाला 133 आणि महाबळेश्वर येथे 105 मिलीमीटर पर्जन्यमान झाले। जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।